नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग हा आहे माझा चौथा पार्ट बरं का. कोकणातील रत्नागिरीमध्ये हा राहिलेला आम्ही चौथा पार्ट, म्हणजे तो पार्ट हा आमचा घराकडे येण्याचाच आहे बरं का. म्हणजे सकाळचा पटकन उठलो आणि बीचवर गेलो आणि हे मासे वगैरे आणण्यासाठी ते पण तिकडे गेलते आम्हाला बीचवर सोडून. बीचवर एकदम मस्त वाटत होतं बरं का, एकदम स्वच्छता आणि लोक पण जास्त नव्हते, थोडीशीच असं गर्दी गोंधळ वगैरे अजिबात नव्हतं, एकदम शांत वातावरण. ते समुद्राच्या लाटांचा वगैरे आवाज एकदम मस्त वाटत होतं. ही कोणत्या तरी शाळेचे विद्यार्थी होते बरं का, म्हणजे ते त्यांचे पोहण्याचं रेस म्हणजेच मॅरेथॉन आपण कसं म्हणतो तसं त्यांचं इथं ते पण होतं आणि त्यांची स्वच्छता मोहीम पण होती. मग त्यांनी अख्खं क्लीन केलं तर एकदम मस्त बीच दिसत होता. मग नंतर आम्ही यायच्या टायमिंगला ते समुद्रात पोहायला पण गेले बरं का. मग हा बघा इथं कॅमल होता. मग काय कॅमलवर बसण्यासाठी आद्विक हट्ट करत होता, मग त्याला बसवलं. तर कॅमल चालवणारा बघा छोटाच मुलगा होता बरं का. मग काय भीती पण वाटत होती. छोटा मुलगा आणि आद्विक त्यातून वरती बसलाय. आद्विक पण जरा खटपटी पण नाही, त्यांनी छान आद्विकला एकदम शांत चालवलं. आणि नंतर मग मी बसले का त्यांनी इतका फास्ट म्हणजे आद्विकला कसं चालवलं त्याच्यापेक्षा जास्तच जोरामध्ये पळवला त्याने. तो बिंदास बरं का, दाव वगैरे गळ्यात घालून बिंदास चालत होता. मला जास्त भीती वाटत होती, म्हणलं याच्या हातातून सुटलं वगैरे आणि कॅमल जर गेला. कॅमल काय जास्त पळत नाही मला पण माहिती, पण कसं आहे पडलं वगैरे काही दुखापत वगैरे झाली तरी केवढ्यात परवडायचं बसलेलं. म्हणून म्हणलं त्याला एका माणसाला 150 रुपये होते आणि लहान मुलांना 100 रुपये होते बरं का. मग तसे पैसे वगैरे पण त्यांचे आपण दिले. नंतरनं खाली उतरला आणि त्या दोन्ही कॅमलला म्हणजे जवळ घेऊन म्हणलं फोटो व्हिडिओ काढावं. तर ते असं काहीतरी खाल्ल्यासारखं करायचे, म्हणजे आपल्या जवळ यायचे आणि चाटायला पाहायचे. त्याच्यामुळं थोडा व्हिडिओ काढला. नंतरनं मग काही समुद्राच्या तिथे पोहण्यासाठी गेलो. मग आद्विक आणि मी मस्त एन्जॉय केला बरं का, एकदम मस्त छान खेळलो वगैरे. तिथं गणपतीपुळेच्या तिथं गेलतो, पण तिथं जास्त लोक होते आणि समुद्रात भरपूर घाण केलती बरं का. तिथं ॲक्टिव्हिटी वगैरे छान होत्या तिथं, त्याच्यामुळं गर्दी. आणि देवाचं ठिकाण होतं, गाजलेलं ठिकाण ते पण गणपतीपुळे, त्यामुळे तिथं गर्दी जास्तच होती. तसं इथं पण गर्दी असते, पण सकाळचं मोजकंच होतं बरं का. मग काय मस्त आम्ही रील्स वगैरे काढल्या, व्हिडिओ फोटो वगैरे काढले, मस्त एन्जॉय केला. आणि आम्ही आंघोळ वगैरे केल्या नव्हत्या, मग मस्त पाण्यामध्ये एन्जॉय केला. मग नंतर रूमवर जाऊन म्हणलं आवरावं. मग हे मासे पाहायला गेले ते, म्हणजे आम्हाला घरी यायचे होते त्याच्यामुळे मासे पाहायला गेले. तर बघा किती प्रकारचे मासे, बरेच प्रकारचे मासे होते बरं का. मग आम्ही सुरमई, पापलेट आणि हे कोळंबी हे 3 प्रकार आणले होते. त्यांनी मस्त असं पॅक वगैरे करून दिलते बर्फामध्ये, म्हणजे थर्माकोलचा बॉक्स होता मोठा आणि त्यात बर्फ वगैरे टाकलेलं आणि मग सेपरेट पिशव्यामध्ये ते पॅक होतं आणि त्या पिशव्या त्या बर्फात होत्या. मग नंतर हॉटेलवर गेलो, आंघोळ वगैरे केली, मस्त आवरून वगैरे सगळं सामान वगैरे घेतलं आणि मग निघालो घरी जाण्यासाठी. मग काय म्हणलं जाता जाता अजून काय पाहता येतं तर काही नव्हतं पाहायला बरं का. रत्नागिरीमध्ये मेन चौकामध्ये आलो आम्ही, तिथे छान शिवसृष्टी होती बरं का, मस्त बनवलं होतं ते एक पाहिलं. आणि मग मस्त असं कंटाळलेलं पण होतं मस्त. मग आराम चालला होता गाडीत, यांचं गाडी चालवायचं चालू होतं, यांना काय आराम मिळालाच नाही, पण आम्ही मस्त आराम करत होतो. आणि तसं शूट पण करायचं चालू होतं, थोड्या वेळ बसायचं थोड्या वेळ करायचं असं चालूच होतं बरं का. आणि मग काय ऊन तर इतकं भरपूर ऊन होतं ना. आणि तेव्हा डिझेलचा पण प्रॉब्लेम होता बरं का, त्यामुळे डिझेल वगैरे मिळत नव्हतं, पण आम्हाला मिळलं एका ठिकाणी. मग ते घेतलं आम्ही. मग नंतरनं घरी आल्याच्या नंतरनं 7-8 दिवसामध्ये तर अजून डिझेलचं खूप म्हणजे तुटवडा होता. तेव्हा आम्ही गेलो तेव्हा बरं होतं जरा. मग काय मस्त बाहेरचं दृश्य कॅप्चर करणं चालू होतं आमचं, व्हिडिओ वगैरे काढत होते मी. छान वाटत होतं, मस्त निसर्गरम्य वातावरण, ते तिथलं झाडी वगैरे आपल्या इकडं नाही जास्त असं पाहिलं ना, त्यामुळे तिथलं छानच वाटत होतं. मग काय आम्ही आंब्याची पेटी, परत अजून मासे, अजून एक फणस पण घेतली बरं का आम्ही रोडमध्ये. पण ते काय झालं, घरी आल्यावरती तिथला तो म्हणे फणस विकणारा बाबा होता ना, तो म्हटला लगेच नका कापू त्याला, 2-3 दिवसांनी कापा. मग आम्ही 2 दिवस ठेवली त्याला, 3ऱ्या दिवशी कापण्यासाठी घेतली, पण ती खराब निघली बरं का, काही उपयोग झाला नाही आमचा. 150 रुपयाची फणस घेतली होती, अख्खी वाया गेली. आणि तिथं गाडीमध्ये खायला आम्ही फणसाचे कापच घेतलेले, म्हणजे त्यांनी ऑलरेडी फणस कापून त्यातले गर
वगैरे काढलेले तेच आम्ही विकत घेतलेले आणि काळी मैना पण घेतलेली बरं का, एकदम छान होती. आणि तिकडे एकदम स्वस्त पण होती बरं का. काळी मैनाची झाडं प्रचंड होती, पण एका पण झाडाला आम्हाला 2-3 ठिकाणी आम्ही थांबलो, पण एका पण झाडाच्या ठिकाणी आम्हाला काळी मैना काय मिळली नाही बरं का. म्हणजे तिथल्या लोकांनी आधीच ती तोडून वगैरे विकायला वगैरे नेली असेल. मग काय आम्ही गाडीत मस्त एन्जॉय केला, ते खात खात आपलं निवांत बसत. फणस ते एकदम मस्त लागली आणि काळी मैना पण छान लागली. आणि मग खात खात आम्ही आपलं निघालो. मग नाश्ता वगैरे केला होता आम्ही. मग जेवण वगैरे मग म्हणल्यानंतर आपल्या ठिकाणी आपल्या इकडच्या भागाकडंच करावा, इकडं नको जास्त, म्हणजे तिकडल्या भागाकडेच करावं म्हणून मग चाललं होतं. तर पुढे ट्रॅफिक लागलं बरं का. मग थोड्या वेळ बराच वेळ ते ट्रॅफिक, मग हळूहळू आमची गाडी चालली होती सातारामध्ये. मग सातारमध्ये आम्ही ते सातारमधलं काय उद्यान का काय ते पाहायचं होतं आम्हाला, पण ते कॅन्सल झालं कारण का आम्हाला तेवढा टाईम नव्हता. मग जेवण खूप भूक लागलेली, नाश्ता केला, मग जेवण करायला थांबलो, मस्त जेवण वगैरे केलं आणि परत मग निघालो. आपल्या इकडे आलो तर सातारच्या पुढे आल्याच्या नंतरनं बघा सगळं पिवळसर डोंगर दिसत मस्त होतं बरं का. हा पण डोंगर पण एकदम भकास वाटत होतं. तिकडं एकदम छान हिरवळ मस्त वाटत होतं, तसं इकडं आल्यावरती सगळं पिवळसर, असं मन असं उदास वाटत होतं. मग काय पण घरी यायची पण ओढ होती. 2-3 दिवस झाला आम्ही काय घरी नव्हतो. या साहेबांचं बघा कसं काय पायाच्या आडी वगैरे टाकून मस्त आराम चालला होता बरं का. आणि मस्त मजेत बसला, खूप छान होता बरं का. त्यामुळे मी त्याचा व्हिडिओ काढला, शॉर्ट व्हिडिओ पण काढलाय त्याचं. एकदम छान वाटत होतं ते बसलेलं दृश्य वगैरे. मग काय मग आम्ही घराच्या दिशेने इतका म्हणजे दिवस गेलाच आमचा, बराच वेळ लागला. मग काय संध्याकाळ झाली पूर्ण. मग बहिणीला खडकीमध्ये सोडलं, वडील तिथे आलते, तिला सोडलं आणि नंतर परत आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. मग बघा पूर्ण अंधार झाला होता, कंटाळा आला होता. मग घरी गेल्यावरती काही सगळी सामसूम झाली होती. मग आम्ही पण कंटाळलो होतो. मग घरी गेल्यावरती काही आवरलं नाही, आहे ते सामान जशाच तसे ठेवलं. तो माशाचा बॉक्स वगैरे बाहेर काढला गाडीच्या आणि व्यवस्थित ठेवून दिला. म्हणलं हे खराब व्हायला नको, एवढं महागाचं आणलेलं आपण, 3,000चे आणलेले. आणि मग आराम केला. चला तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. बाय बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब